एखाद्याच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम असावं त्याला लिमिट नाही बघा. म्हणजे अशी मेक मारून ठेवली आहे ना असं पद्धतशीर या नशिबानं. कुठं जगणं आता मुश्किल झालं आहे तुम्हाला सांगतो. काय आहे एक एक संकट गेलं का एक एक गेलं का एक पाठीमागं चढायला लागले ते आमच्यावर. काय आहे आता कोर्टाचं हेलपाटं तर चालूच आहे. इथं पोलीस स्टेशनचं सारखं टेन्शन मागं आहे. हप्तं मागं भरपूर आहे. तो हॉटेल बंद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बायको गेल्याचं हे दुःख वेगळंच. आणि ह्याच्यातनं माणसं तुम्हाला सांगू का एवढं आता काय मला एवढं टेन्शन यायला लागलं आहे तुम्हाला सांगतो. हे रोज काही ना काहीतरी कांड, रोज काही ना काही कोण तर ते काय त्या न्यूज चॅनलवाल्यांना झालं आहे मला काहीच कळलं नाही. आता प्रकरण होऊन कितीतरी आता 2 महिने होऊन गेलं. सगळा तपास झाला आहे. पोलिसांना माहिती आहे की ह्यात मी निर्दोष आहे ती. त्यामुळं आपण एस पीकडं जाऊन म्हणजे इथं काय होय नाही म्हणून DYSPकडं गेली, SP कडं लोकं गेली आणि तिथनं केस नोंदवून घ्यायला सांगितलं. बरं पोलीस स्टेशन म्हणा किंवा हे प्रशासन म्हणा, मी काय त्यांचा जावाई नाही तुम्हाला किंवा मी असा काय तिस्मार खान नाही, मी काय कलेक्टर, आमदार, खासदार नाही. मी गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितले माझी क्षुल्लक म्हणजे लहान जरी काय चूक असती तर आतापर्यंत मी जेलमध्ये अडकलो असतो. पण काय आहे माहीत आहे का, माझ्या बायकोवर माझं जीवापाड प्रेम होतं आणि ते खरं प्रेम होतं माझं. त्यामुळं मी कधी तिला त्रास द्यायचा किंवा सोडाच्या भावनेनं मी तिच्यासोबत कधी वागलोच नाही. आता आणि काय लोकांचं काय झाले म्हणजे द्वेषानं पेटले ते. म्हणजे एवढा द्वेष त्यांच्या मनात भरला आहे का नाही रागानं द्वेषानं की ह्या माणसाला बरबाद करायचं. सगळ्याच बाजूनं ह्याला बरबाद करायचं. अरे बाबा माझी बायको गेले अजून तुम्ही काय अजून काय बरबाद करणार आहे तुम्ही? ह्याच्यापेक्षा अजून काय होणार आहे? शेवटी मी येताना काय मी अमृत पिऊन आलो नाही. मी काय पृथ्वी संपेपर्यंत इथं नसणार आहे किंवा हजारो वर्ष मी काय जगणार नाही. माझं पण लिमिटेडच आयुष्य आहे आणि किती आहे ती पण मला माहीत नाही. पण जेवढं तुम्हाला सांगू का माझं लहानपणापासून भेंचोत ते आयुष्य एवढं बेकार आहे का नाही, कुठलीच गोष्ट माझ्या नशिबात चांगली घडत नाही कधीच नाही. म्हणजे काय भानगड आहे काय आजपर्यंत मला ते कळलं नाही, त्याचं कोडं उलगडलं नाही. पण वारंवार अपयश मी म्हणजे शिक्षणापासून घ्या ते निम्म्यातनं गेलं, नोकरीचं घ्या ते कुठंतरी निम्म्यातनं गेलं. माझं पैसे बऱ्याच ठिकाणी मी काय करायला गेलं का त्या अडकून बिझनेस कुठलं चालत नाहीत आणि सगळं खापर सगळं माझ्यावर फुटतं आहे. परिणाम असा झाला आहे की जिंदगी आता काय एवढी पण एक गोष्ट मनासारखी माझ्या आयुष्यात घडली होती. लय म्हणजे नाही का कितीतरी देवांना जाऊन पाया पडून काय म्हणते ती तसलं ती काय तर तसलं म्हणते ती बघा त्याला देवाला करते नवस. कितीतरी देवाला नवस करून विनवण्या करून माझं जिच्यावर जेव्हा पाड प्रेम होतं ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आली होती. त्यामुळं का नाही माझ्या बायकोचा स्वभाव एकदम हट्टी एकदम रागीट आणि माझा पण रागीट स्वभाव. पण मी तिच्यापाशी जसं माझा स्वभाव पूर्णच बदलून टाकला मी. मला ती पाहिजे होती, जी पाहिजे ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. मला आता बाकी काय नको म्हणून मी त्याच्यासाठी सगळं गोष्टी तिनं शिव्या दिल्या तरी सहन करायचं. तिनं विनाकारण माझ्यासोबत भांडणं काढलं तर मी तिला माफी मागायची, सॉरी म्हणायचं, तिच्या पाया पडायचं. तुम्हाला सांगतो पुरुष अहंकार काय असते पायात चिरडवून टाकला मी. मला अजिबात म्हणलं तू पाहिजे मला बाकी काय नको आहे. मला लहान सहान गोष्टीवरनं काय बोललं तरी मी सहन करायचो. तुम्हाला सांगू का म्हणजे ती मुद्दाम करत नव्हती. तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं असं भाग नाही. पण काही गोष्टी भूतकाळातल्या गोष्टी काय अशा घडल्या होत्या आणि ती सगळं तिला समजावून सांगितलं. पण काय आहे वय लहान असल्यामुळं तिला त्या गोष्टीचं पटकन समजलंच नाही तिला. मी समजावण्याचा प्रयत्न करत होतो,
ती समजूनच घेत नव्हती. हट्टी लहानपणापासून आईवडिलांनासुद्धा त्यांच्या माहीत आहे की स्वभाव हट्टी होता ती. तरीसुद्धा आता तुम्हाला सांगू का, काही लोकांचं मला वाईट वाटतं ही की त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. माझ्या अनुचा स्वभाव त्यांना माहिती आहे. मी काय केलं नाही हे देखील त्यांना माहिती आहे. पण तरीसुद्धा कोणाच्या तर सांगण्यावरनं, एक पत्रकार तर आहे तुम्हाला सांगतो, एवढं डोकं काय त्याला समजावून सांगितलं तरी समजेना. त्याच्यावर त्याचं म्हणणं काय आहे आम्हाला, म्हणजे पोलीस स्टेशनमधनं हे सांगतात की काय विषय काय आहे, ह्याचं काय मॅटर आहे, का आहे. मग त्याला वडिलांनी गाठ घेतल्यावर त्याची पैशाची मागणी आहे. ती म्हणते आम्हाला पैसे द्या. आता त्याचं नाव घेत नाही, पण ज्यावेळी हे प्रकरण किंवा हे सगळं मिटल त्यावेळी मात्र त्यांच्या सगळ्यांनी जे काय माझ्यावर सूड उगवायचा प्रयत्न केला विनाकारण काय नसताना. मी काय म्हणतो आहे, मी एका माणसाला मी माफ करू शकते किंवा त्यांच्या विरोधात मी काय षडयंत्र करणार नाही किंवा काहीच करू शकत नाही मी, की ते अनुचे वडील असे. हे बघा, एक गोष्ट मला त्यांच्या बाबतीत त्यांनी म्हणलं आहे का, आता त्यांनी नाही तिथं कुठानं भरपूर माझ्या विरोधात कारस्थान करायला लागले. आता ते कोणाच्या सांगण्यावरनं करते ती का त्यांनी स्वतःच त्यांच्या मनात आहे, आपल्याला त्याबद्दल काही माहीत नाही. पण एक मुलगी गेली हे याचं दुःख आहे त्यांना वाटत असेल, म्हणून मी त्यांच्या विरोधात काहीच केलं नाही, काय करणार पण नाही. पण त्यांना एक गोष्ट कळायला पाहिजे की आतापर्यंत जे काय तपास केला त्यात काही आढळलेलं नाही. मग तुम्ही मुख्यमंत्र्याकडं जावं. आता काय ते मी बघितलं की मुख्यमंत्र्याकडं, गृहमंत्र्यांकडं, त्याच्याकडं जाऊन आत्मदहनाचा इशारा. मला एवढंच ह्या निमित्तानं त्यांना हात जोडून सांगायचं आहे की मरणाचा विचार तुम्ही करू नका. बघा, तुम्ही पण नाही जगणार आणि मी पण नाही जगणार. जेवढं आहे तेवढं, आता तुमचं किती प्रेम होतं काय होतं हे या गोष्टी मला सगळ्या माहीत आहे त्या. फक्त आता स्टंट वगैरे कोणाच्या सांगण्यावरनं करू नका. जे झालं जे भोगतोय ते माझ्यासाठी जेलपेक्षा काही कमी नाही. आणि जेलच आता काय आहे माहीत आहे का, मी तर माझ्या सगळ्यांनाच घरच्यांना सांगितलं मला त्यांची इच्छा आहे ना जेलमध्ये घालायची, तर मी जायला तयार आहे. आता मी पोलिसांना ह्या सगळ्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांचं पोलिसांचं कसं आहे माहीत आहे का, माझ्या विरोधात काहीतरी पुरावा पाहिजे ना, किंवा माझ्या विरोधात मी काय केलं आहे, आता काय माझी ह्यामध्ये काय चूक असती तर त्यांनी आत टाकलं असतं. पण काय नाही त्यांना माहिती आहे. त्यांनी सगळं तपास बघितलं, रिपोर्ट बघितलं, सगळं करून बघितलं, त्यात काय नाही. तर मग आता एक तर त्यांनी 23 दिवसानंतर त्यांना तक्रार दाखल केली. कोणाच्या सांगण्यावरनं केली ह्या पोलिसांनासुद्धा माहीत असते. ती काय पोलिसी ईडी नाही ती किंवा बाकीचं माणसं ईडी नाही ती. त्यांनी सगळं माहिती आहे कोण करायला लागले, काय आहे, ह्याच्या मागं मास्टर माइंड कोण आहे, सगळं माहिती आहे. पण एवढा ताप देऊ नका. कसं आहे, एक तर माझं पण काय नाही या जीवनात काहीच नाही राहिलं तुम्हाला सांगतो. आणि एक चूक मला करायची नाही की ती आणून जे पाऊल रागात उचललं, आत्महत्या करायचं, जीवन जगायला पाहिजे होतं, बोलायला पाहिजे होतं, हजारो मार्ग असते तर मार्ग बघायला पाहिजे होता. पण तिनं जे मार्ग निवडला ते चुकीचा होता. आणि म्हणूनच मला वाटतं की त्या चुकीच्या मार्गानं मला जायचं नाही. पण समजा जर ह्यानी तीच माझ्यावर वेळ आणायचा प्रयत्न केला तर काय, माझं डोकं हँग झाले, आयुष्य एवढं बेकार आहे ना. आणि त्यात ह्या कंडिशनमध्ये जर माझी बायको असती तर ह्या सगळ्यांना माहिती आहे. हे अगोदर का नाही तुम्हाला, म्हणजे बायकोच्या मनात ह्यांच्याबद्दल वाईट काय नव्हतं. सगळ्यांना प्रेमानं बोलायचे. हे नाही कधी प्रेम दिलं नाही, प्रेमाचं शब्द नाही, तर तिरस्कार जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत तिरस्कार केला. आणि त्यांना माहीत होतं की ह्यांच्या विरोधात काय करायला गेलं तर काय त्यांचं, म्हणजे त्यांच्या विरोधात, म्हणजे तुम्हाला सांगू का, एवढं प्रेम तिचं माझ्यावर होतं. आता ह्या क्षणाला ती असती ना, हा सगळा प्रकार घडत असताना तिने ह्या सगळ्यांना हिसका काय असते ती दाखवला असता. आणि जर का ही बघत असेल ही सगळं, तर
तुम्हाला सांगतो ह्या सगळ्याची तिला वेदना होत असतेल्या. आणि ही सगळी जी लोकं जी काही षडयंत्रकार लागले ती त्यांना वाटत असेल यातनं तुम्हाला मी काहीच करणार नाही, पण ही जी काही कर्माची फळं आहे ती का नाही ती 100% तुम्हाला मिळणार आहे ती, की ते अजून मला छळणार आहे तुम्ही. बास करा.